तुम्ही भेटलात, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. ऐका ना, मी आता खूप घाईते, आपण नंतर बोलूयात. फार वेळ नाही घेणार तुमचा. मला फक्त विचारायचं आहे, काही डेव्हलपमेंट आहे का? नाही, आणि काही असेल तर मी सांगेन तुम्हाला. नाही, काहीतरी असेल आणि तुम्हाला कळलं नाही असंही होऊ शकतं ना. असं नाही होणार. सरांना कळलं की मला कळतंच आणि मी कळवेन तुम्हाला. नाही पण काय मिसेस मिरजकर, काय काम आता? अभयला भेटायला आले होते. नाही, मला माहिती आहे की तुम्ही मला सांगायला बांधील नाही आहात किंवा गुन्हेगाराच्या घरच्यांना विचारून तुम्ही काही करत नाही, पण काही कळलं तर घरच्यांना सांगू शकता ना, म्हणजे त्या आशेवर असतो आम्ही. म्हणजे तुम्ही मान्य करताय की तुमची मुलगी सावनी ही गुन्हेगार आहे? नाही, मी नाही, तुम्ही तिला गुन्हेगार म्हणताय. नवीन काही कळलंय का? नाही, विशेष काही डेव्हलपमेंट नाहीये. काही फॉल्स टिप्स मिळाल्यात, पण त्याला काही अर्थ नाही. काही प्रगती झाली तर जमदाडे कळवतील तुम्हाला. ओके? सावनीला कोणीतरी किडनॅप केले. किडनॅप? हो, ती फरार नाहीये, तिला कोणीतरी किडनॅप केले. हे सगळं एवढं ठामपणे कसं सांगू शकता तुम्ही? काय झालं मॅडम? ह्यांच्यात एक नवीन थेअरी आहे. थेऱ्या असणारच ना, शिक्षिका आहेत त्या. झाली आजची कामं? नाही, मला असं नाही म्हणायचंय. ह्यांची थेअरी अशी आहे की सावनी ही गुन्हेगार नाहीये, सावनी ही फरार नाहीये, तर सावनीला कोणीतरी किडनॅप केलेलं आहे. आता तुम्हाला एवढं सगळं माहितीच आहे, तर मग सांगून टाका किडनॅप पण कोणी केलंय ते. नाही, मला असं वाटतंय की तिला किडनॅप केलं असेल. म्हणजे हे बघा, ती आमच्या घरापर्यंत आली होती पण घरी आली नाही. ह्याचा अर्थ तिला घरी यायचं होतं, पण ती आली का? नाही. तिला जर यायचंच नव्हतं तर ती घराजवळ तरी काय येईल? तिला कोणीतरी बघेल अशी भीती नाही का वाटणार तिला? पण तरीही ती नाही आली, म्हणजे तिला कोणीतरी येऊ दिलं नाही. आणि सीसीटीव्ही मध्ये आपण बघितलं, तिच्या अंगावर जखमा होत्या, तिला चालता येत नव्हतं, ती लंगडत होती. मग तुम्ही म्हणताय तसं परवा ती अचानक अशी जोरात धावू कशी शकते? म्हणून माझा असा अंदाज आहे की तिला कोणीतरी किडनॅप केलं असं. कसे मॅडम, ही पोलीस केस आहे. हा, झाडावरच्या चिंचा नाही पाडायच्या ना आपल्याला. दगड मारला की अंदाजे. मॅडम, अंदाज ना, मग अंदाजे आपण पण हे म्हणू शकतो ना की त्या सावनी मिरजकरला झालेल्या जखमा खोट्या आहेत. ती लंगडते आपण पाहिलं, ते खरंच असेल कशावरून? ती ऍक्टिंग करत असेल लंगडायची. असं का करेल ती? अंदाज आहे आमचा. एखादा माणूस एखादी गोष्ट करू शकतो, म्हणजे ती तो करेलच असं नाही ना. मॅडम, तुमची मुलगी जॉलाड आहे. भोसले, जातो आत. या, हे बघा, बसा बसा. मला तुमची तळमळ कळते, कारण तुमचा नवरा आणि मुलगी दोघंही कायद्याच्या कचाट्यात आहेत. त्यामुळे तुमची अवस्था मी समजू शकते. कारण वर्दीच्या आतमध्ये मी पण माणूस आहे, मलाही नवरा आहे, मुलं आहे. पण सगळ्यात आधी मी समाजाचा सेवक आहे आणि समाजाचं रक्षण करणं हे माझं पहिलं कर्तव्य. तुमच्या मुलीचं रक्षण पण मी करू शकले असते, पण तिने आडमार्ग निवडला. त्यामुळे आता ती जिथे कुठे असेल तिथून आम्हाला तिला पकडावं लागेल, अरेस्ट करून घेऊन यायला लागेल, समज द्यायला लागेल, कदाचित शिक्षा करायला लागेल, जेणेकरून बाकीच्या मुलांना धडा मिळेल. मिसेस मिरजकर, आमच्यावर विश्वास ठेवा. आमचा तपास चालू आहे आणि जे काही अपडेट असतील ते आम्ही तुम्हाला देऊ. पण एक विनंती अशी आहे की तुम्ही प्लीज अशी काहीतरी नवीन माहिती काढून आम्हाला कन्फ्यूज नका करू. आमचा तपास चालू आहे, मी कळवतो तुम्हाला. ओके? मॅडम, हे काही नंबर मिळालेत कर्जतवरून, ट्रेस करायला सांगतो मी.
काकू मी त्या चौधरी मॅडमना सगळं खरं सांगायला हवं. सावनीला त्या दिवशी काही माणसं गाडीत घालून बोरिवलीच्या दिशेने घेऊन गेलेत, ही किती मेजर इन्फॉर्मेशन आहे. हे जर सांगितलं तर सावनी लगेच सापडेल काकू. अरे मला हे सगळं कळतंय अक्षय, पण काय सांगू मी, म्हणजे पोलिसांना काय सांगणार? कसं कळलं मला हे सगळं? खबरी मावशीने सांगितलं असं सांगू का ताईचं नाव सांगू? दोघींची नावं नाही सांगू शकत मी. मला कसं कळलं हे काय सांगणार मी त्यांना? पण काकू आपल्याला माहिती आहे ना की किलवर गँगने सावनीला उचललंय आणि ते झेले या सगळ्याच्या मागे आहे. हे सगळं माहीत असून सुद्धा आपण काहीच नाही करायचं. अरे तो झेले घरापर्यंत आला होता आपल्या. देव माणूस वाटला रे मला. ताऊची चौकशी केली त्याने, फोन केले मला, तिला शोधण्याचं नाटक सुद्धा केलं. समोर होता माझ्या गुन्हेगार आणि मी काही करू शकले नाही. इतकं भयानक हेल्पलेस वाटतंय ना मला. काकू तुम्ही पुन्हा त्या ताईकडे जा आणि तुम्ही तिची मदत घ्या झेलेपर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणजे तिच्यासाठी आणि तिच्या बिझनेससाठी तुम्ही जर इतक्या महत्वाच्या असाल ना तर ती नक्कीच तुमचं काम करेल. म्हणजे तुम्ही तिला असं सांगा की मी तुमचं काम करते, त्याच्या बदल्यात तुम्ही मला झेलेपर्यंत पोहोचवा. किंवा त्याला माझ्यासमोर उभं करा. काकू ताईला जर सावनीबद्दल एवढी इन्फॉर्मेशन असेल ना तर ती झेलेपर्यंत सुद्धा तुम्हाला नक्कीच पोहोचवेल. ठीक आहे. नको जाऊ, नको जाऊ, धोका आहे. मी काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या? डेंजर आहे. अगं रस्ता धोक्याचा आहे, अपघात होईल, रस्ता धोक्याचा आहे. नको जाऊ. छळी जीवा दैव गती, शशी सूर्य गगनी प्रकाशती, परी राहू केतू त्या ग्रासती. नको जाऊ, नको नको, नाही नाही नाही. अरे नको, डेंजर आहे पुढं. अपघाताचा रस्ता आहे. छळी जीवा दैव गती, शशी सूर्य गगनी प्रकाशती, परी राहू केतू त्या ग्रासती. राहू केतू त्या ग्रासती, राहू केतू त्या ग्रासती. आलीस? ये. आई आई बाबा कुठे गेलेत का? देवळात. हो मी सांगितलं त्यांना, कुमुदताईनं जरा देवळात घेऊन जा, तेवढंच त्यांच्या मनाला बरं वाटेल. चहा करते, तू घेणार आहेस? हो कर ना, घे. ये बाळा. अरे आई नाहीये ना घरी, नाही तो ओरडेल. ती नाही म्हणूनच आलो, मैत्रिणीकडे गेलीये, 9 वाजता येणार. आणि बाबा? बाबा असून आले नाहीये आणि येताना फोन करतात, म्हणजे तोपर्यंत इथे बसूच शकतो. हो जा, आज फ्रीज मध्ये चॉकलेट आहे, घे. हो. श्रद्धा, हे एवढ्याशा मुलाला तुला भेटायला येण्याकरता असं लपून छपून यावं लागतं, हे काही बरोबर नाही वाटत. बरोबर आहे आई, पण आजूबाजूला आता इतक्या गोष्टी चालल्या आहेत, त्या सगळ्या वाईट आहेत. त्या मनाने हे बरं आहे असं म्हणण्याची वेळ आली. पण असू दे. काकू हे घे चॉकलेट. नानू चॉकलेट पाहिजे? हे घे, मी ठेवलं. आजच्या दिवसाची सगळ्यात महत्वाची आणि पुन्हा एकदा मुंबई शहराला हादरवून टाकणारी घटना. सुप्रसिद्ध उद्योजक जतीन उमेदमल यांची काही अज्ञात तरुणांनी आज भर दिवसा ढवळ्या रस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली आहे. हे बदलून टाक, दुसरं काहीतरी बघ. हे काय तेच बघायचं. एक ब्रँड राहू दे. अरे राहू दे. या बेछूट गोळीबारात उमेदवार जागच्या जागेत ठार झाले, अर्थात मारेकरी फरार आहे. अद्यापही या खुनाचं कारण कळलेलं नाही. पोलीस त्यांचा तपास करतायत. या सगळ्या घटनेमुळे इकडच्या परिसरात भीतीचं वातावरण आहे. मुंबई हे झपाट्यानं गुंडांचं आणि मृतांचं शहर व्हायला लागले.
या प्रकरणाचे अपडेट घेऊन आम्ही तुमच्या समोर येतच राहू. तू ओळखतेस तोपर्यंत याला? पाहत राहा जागृती.com. जागरूक राहा, सतर्क राहा. शाळेच्या जवळच दुकान आहे त्याचं. दिसतो येता जाता. जे काही डील होईल त्यात 10% तुमचं. तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? तू तुझा चेहरा दाखव, मग डील करू फायनल. बघितला चेहरा? हा घ्या मान. हा सर्क्युलेट करा, तुम्हाला 10% नक्की मिळतील. अरे बेन, तू तर एकदम टीचरवानी बोलते रे. काय मास्तरीन बाई, ताईची शाळा एवढी आवडली, डायरेक्ट सुट्टीच्या दिवशी पण आलात. बिर्याणी बिर्याणी खाता ना का नुसतं वरण भातच? बिर्याणी खाऊन जायची. हे बघा, ताई लग्न लावून देते. अरे मास्तरीन बाई, या पोराला आशीर्वाद द्यायला. या 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 या. चला, नमस्कार करा. चला. ज्या उदयमनचा खून झालाय त्याला गोळ्या घालून मारलाय. माहितीये मला. मग माहितीये मग काय? तू किलवरचा माणूस फोडला, किलवरनं त्याला फोडला. म्हणजे तुम्हाला माहित होतं त्याचा खून होऊ शकतो? अगं ताई आहे मी, ताईला सगळंच माहित असतं. पण मला किलवरची ताकद बघायची होती. मानला त्याला, आवडला आपल्याला. पण मग मला का पाठवलं तिथे? मी डील केलं म्हणून खून झालाय त्याचा. अगं धंद्यात चालतात सगळं. राजाला राज्य महत्वाचं, प्याद नाही का नाही? अगं प्याद मरणारच. उमेदमल प्याद होता आणि माझी वजीर चोख खेळली. आता हाच माझा वजीर माझ्यासाठी नवीन प्याद तयार करून देणार. मी गाळलेल्या जागा कोण भरणार? हा, थांबव तिला. स्टॉप हर. डेंजर डेंजर अहेड. पुढं अपघाती वळण आहे. ज्या रस्त्यानं तू निघालीस तिथं धोका आहे. नको जाऊस. काय बोलला का मिरजकर? नाही मॅडम. कधी बोलणार आहे? उद्या. उद्या मुहूर्त आहे. विजय तुला एक कन्फेशन नाही घेत आहेत? आज नाही बोलला, उद्या का बोलणार आहे तो? काय आहे उद्या एवढं? हा, नुसती तोंडाची वाफ दवडतोस तू. आणि आव तर असा की जणू काही तुझं नाव ऐकलं की गुन्हेगार चळाचळा कापतायत. अरे एका साध्या शेमड्या मिडल क्लास माणसाकडून तुला कन्फेशन नाही घेता आलं? अच्छा, फक्त कन्फेशनच घ्यायचंय होय? मला वाटलं केसमध्ये खरं काय आहे ते वदवून घ्यायचंय त्याच्याकडून. जास्त शहाणपणा नाही करायचा विजय. तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं. तो जर काही लपवत असेल तर ते काढून घे त्याच्याकडून. खोटं वदवून घे असं मी कधीच सांगितलेलं नाहीये तुला. घे. हॅलो. हा सर, मी ना अंकित मोहितेच्या घरी जाऊन आले. तिथे कोणीच नाहीये. जरा मीटिंग मध्ये मी करतो कॉल. ओके. मॅडम ऐका माझं. कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ द्याव्या लागतात, नाहीतर मग भात कच्चा राहतो. सिंपल आहे ना. तू किती वेळा कुकर लावतो घरी? आणि स्वयंपाकाबद्दल तर तुम्हाला सांगूच नकोस. तुझ्यापेक्षा जास्त आणि चांगला स्वयंपाक करते मी. आणि खूप शिट्ट्या झाल्या ना कुकरच्या तर कधी कधी भात करपतो आणि काही काही केसेसमध्ये झाकण उडून जातं. आणि एवढीच हाऊस असेल ना तुला स्वयंपाकाची तर जोडधंदा म्हणून एक धाबा टाक.
मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुला जे सांगितलं ना ते काम कर आणि वेळेत कर. एक विचारू का मॅडम? त्या अभय मिरजकरच्या कन्फ्युजनची एवढी का घाई आहे तुम्हाला? घाई तुला व्हायला हवी विजय, पण अनफॉर्च्युनेटली ती होत नाहीये. काम करण्याचं नुसतं गुडगुडं तयार करून काम होत नाही रे, कृती करावी लागते. आणि खरंच तुला एवढी हाऊस असेल ना तर एक धाबा टाकून दे ना आणि पोलीस स्टेशन मध्ये डबे पाठवत जा. हे काम तुला जमेल वेळ है ना. आणि एक लक्षात ठेव विजय, तू जेवढा रुथलेस आहेस ना त्याच्या दुप्पट रुथलेस मी आहे. तू काय करतोस? चिडचिड करतोस, आदळापट करतोस, मारहाण करतोस, पण मी ना कुठल्याही भावनेच्या आहारी न जाता शांत डोकं ठेवून काम करते आणि त्यामुळेच फास्ट रिझल्ट देते. हे रँक वगैरे असतं ना ते त्याच्यामुळेच असतं. म्हणूनच मी एसीपी आहे. आणि जर का तुला रिझल्ट देणं शक्य नसेल ना तर माझ्या टीम मध्ये तू राहू शकतेस. साऊ, आई आई साऊ, आई आई मला इथून घेऊन जा. मला नाही आवडत इथे. मला इथे नाही राहायचं. मला तू, बाबा, आजी, आजोबा, आपलं घर हवंय. आई प्लीज मला इथून घेऊन जा. आई आपण जाऊया घरी. मी जाते तुला. तो आला. तो आला. तो आला. आई तू माझ्या साऊला अडकवून ठेवलंस. मी माझ्या साऊला इथून घेऊन जाणार आहे. मी साऊला नेणार आहे. साऊ चल. साऊ, साऊ, कुठे माझी साऊ? माझी साऊ कुठे आहे? सांग, नाही तर मी सांगतो. आधी या गोळ्या खा, मज्जा येईल. माझी साऊ कुठे? सांग, नाहीतर मी. नाहीतर काय मारशील? या बंदुकीच्या गोळ्यांनी काही होणार नाही. ह्याच गोळ्या खाऊ घालतेस ना तू पोरांना. निष्पाप पोरांचे जीव घेतेस. आपण सारखेच. माझ्याही माथी पाप, तुझ्याही माथी पाप.